आपण आपल्या आयुष्याचा जवळजवळ तिसरा हिस्सा झोपेत घालवतो. पण खरंच आपल्याला झोपेबद्दल किती माहिती आहे? झोप म्हणजे नक्की काय घडतं आणि ती इतकी महत्वाची का आहे? चला तर मग आजच्या या विश्लेषणामध्ये झोपेच्या याच रहस्यांचा उलगडा करूया. हे विधान खूप काही सांगून जातं नाही का? आजच्या या नेहमी ऑन किंवा नेहमी जागे रहा अशा संस्कृतीवर हे एक मार्मिक भाष्य आहे. आपण सतत धावपळीत असतो, पण या नादात आपण आपल्या आरोग्याचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ म्हणजे झोप कुठेतरी हरवून बसलोय. आणि याची किंमत आपण कशी मोजतोय? 11 दिवस आणि 25 मिनिटं हा आहे न झोपण्याचा एक अविश्वसनीय विश्वविक्रम. 1964 मध्ये रँडी गार्डनर नावाचा एका विद्यार्थ्याने हा विक्रम केला होता. पण हा फक्त एक विक्रम नव्हता, तर झोपेच्या कमतरतेचे किती भयानक परिणाम होऊ शकतात याचा तो एक जिवंत पुरावा होता. विचार करा, 11 दिवस न झोपता राहिल्यावर त्या व्यक्तीच्या शरीराचं आणि मेंदूचं काय झालं असेल. रँडीचा अनुभव खरंच खूप भयानक होता. बघा ना, दुसऱ्याच दिवशी त्याला साधे सोपे शब्द उच्चारताना त्रास व्हायला लागला. तिसऱ्या दिवसापर्यंत तो इतका चिडचिडा झाला की त्याला स्वतःच्या शरीराचा तोलही सांभाळता येत नव्हता. आणि 5व्या दिवशी तर हद्दच झाली. त्याला रस्त्यावरचे चिन्ह हे माणसं असल्याचा भास होऊ लागला. यावरून हे स्पष्ट होतं की झोपेशिवाय आपला मेंदू अक्षरशः काम करेनासा होतो. रँडी गार्डनरचं उदाहरण तसं टोकाचं आहे, मान्य आहे, पण ते एका मोठ्या सत्याकडे आपलं लक्ष वेधतं. जेव्हा आपण रोज रात्री पुरेशी झोप घेत नाही, तेव्हा आपण आपल्या नकळत आपल्या शरीराला आणि मेंदूला हळूहळू इजा पोहोचवत असतो. चला पाहूया, हे धोके नेमके आहेत तरी काय? आता हे ऐकून कदाचित धक्का बसेल, पण हे खरं आहे. एका संशोधनानुसार जर एखादी व्यक्ती सलग 17 ते 19 तास जागी राहिली, तर तिची बौद्धिक क्षमता ही मद्यपान केलेल्या व्यक्तीइतकीच कमी होते. म्हणजे प्रतिक्रिया देण्याची क्षमता तब्बल 50% मंदावते. आता विचार करा, दिवसभर काम करून थकल्यावर गाडी चालवणं हे दारू पिऊन गाडी चालवणं इतकंच धोकादायक असू शकतं. म्हणजे मुद्दा अगदी सरळ आहे. अपुऱ्या झोपेचा परिणाम फक्त थकवा येण्यापुरता मर्यादित नाही. यामुळे हृदयरोग, मधुमेह आणि अगदी कर्करोगाचा धोकाही वाढतो. ही केवळ एका व्यक्तीच्या सवयीची गोष्ट नाही, तर ही एक गंभीर सार्वजनिक आरोग्य समस्या आहे, ज्याकडे आपण अजिबात दुर्लक्ष करू शकत नाही. बरं, झोपेच्या अभावाचे धोके तर आपण पाहिले, पण आता जरा दुसऱ्या बाजूने विचार करूया. झोपल्यावर आपल्या मेंदूत नक्की घडता तरी काय? आपल्याला वाटतं की झोप म्हणजे शरीर आणि मेंदूला पूर्णपणे विश्रांती. पण खरं तर रात्रीच्या वेळी आपला मेंदू एका अत्यंत महत्त्वाच्या नाईट शिफ्टवर असतो. चला तर मग पाहूया ही गुप्त रात्रपाळी कशी चालते. आपला मेंदू जागे राहण्यातून झोपेत आणि झोपेतून जागे होण्यात इतक्या पटकन कसा बदल करतो? याचं उत्तर आहे फ्लिप फ्लॉप स्विच या संकल्पनेत. हे अगदी आपल्या घरातल्या लाईटच्या बटनासारखं काम करतं. एकतर ऑन किंवा ऑफ. मेंदूचे 2 भाग एकमेकांना नियंत्रित करतात. यामुळे आपण अर्धवट झोपेत किंवा अर्धवट जागे राहत नाही. हाच स्विच आपल्याला एका क्षणात गाढ झोपेतून पूर्णपणे जागं करतो. रात्री आपण झोपल्यावर आपला मेंदू एका महत्त्वाच्या कामाला लागतो, आणि ते काम म्हणजे स्वतःची स्वच्छता. ह्या प्रक्रियेला ग्लाइम्फॅटिक प्रणाली म्हणतात. जेव्हा आपण गाढ झोपेत असतो तेव्हा मेंदूच्या पेशी थोड्या आकुंचन पावतात आणि त्यामुळे दिवसभरात जमा झालेला सगळा विषारी कचरा बाहेर फेकला जातो. अल्झायमरसारख्या गंभीर आजारांना दूर ठेवण्यासाठी ही स्वच्छता अत्यंत गरजेची आहे. हे चित्र सगळं काही सांगते. झोप म्हणजे आपल्या मेंदूसाठी एक प्रकारचं डिफ्रॅगमेंटेशन आहे. जसं आपण कॉम्प्युटरमधल्या अनावश्यक फाईल्स काढून टाकतो आणि तो वेगवान होतो, तसंच आपला मेंदू झोपेत महत्त्वाच्या आठवणी पक्क्या करतो, निरुपयोगी माहिती काढून टाकतो आणि दुसऱ्या दिवशीच्या आव्हानांसाठी स्वतःला तयार करतो. चला मग आता सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाकडे येऊया. जर झोप इतकी महत्त्वाची आहे, तर चांगली झोप मिळवण्यासाठी आपण नक्की काय करू शकतो? आता आपण का वरून कशाकडे वळूया. उत्तम झोपेसाठी या 3 महत्त्वाच्या चाव्या आहेत. उत्तम झोपेची पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची किल्ली म्हणजे सातत्यपूर्ण दिनचर्या. आपलं शरीर एका जैविक घड्याळावर चालतं. जर आपण रोज एकाच वेळी झोपण्याची आणि उठण्याची सवय लावली, तर हे घड्याळ अगदी व्यवस्थित काम करतं आणि आपल्याला नैसर्गिकरित्या चांगली झोप लागते. हे अजिबात अवघड नाहीये. विचार करा, आपण लहान बाळाला झोपवण्यासाठी कसा एक निश्चित दिनक्रम ठेवतो, तसाच आपण स्वतःसाठीही ठेवायला हवा. रोज एकाच वेळी उठा, अगदी सुट्टीच्या दिवशीसुद्धा.
झोपण्यापूर्वी शांत वातावरण तयार करा. एखादं पुस्तक वाचा, शांत संगीत ऐका. आणि हो, तुमची बेडरूम थंड, अंधारी आणि शांत ठेवा. रात्री अंथरुणात पडल्यावर डोक्यात विचारांचा काहूर माजतं का? हे अनेकांसोबत होतं आणि हा झोपेमधला एक मोठा अडथळा आहे. रात्रीच्या वेळी आपल्या मेंदूचा तार्किक भाग कमी सक्रिय असतो, त्यामुळे चिंता आणि काळजीचे विचार जास्त मोठे वाटायला लागतात. यावर उपाय आहे सजगता किंवा माइंडफुलनेस. विचारांना शांत करून वर्तमानात राहण्याचा सराव केल्याने मनाला खूप शांतता मिळते. आणि आता तिसरं कुलूप, जे कदाचित आजच्या काळातलं सगळ्यात मोठं आव्हान आहे, आपलं तंत्रज्ञान. आपले स्मार्टफोन, टॅबलेट, लॅपटॉप हे सगळं आपल्या जैविक घड्याळाशी खेळतं आणि आपल्या झोपेला दूर पळवून लावतं. यावर उपाय सोपा आहे, पण तो अंमलात आणायला मात्र थोडा कठीण आहे. झोपण्यापूर्वी तंत्रज्ञानाला दूर ठेवा. हे तंत्रज्ञान आपल्या झोपेवर 2 बाजूंनी हल्ला करतो. पहिलं, सोशल मीडिया आणि कामाचे ईमेल्स आपला मेंदू उत्तेजित करतात, ज्यामुळे तणाव वाढतो. आणि दुसरं, जे जास्त महत्त्वाचं आहे, ते म्हणजे स्क्रीनमधून निघणारा निळा प्रकाश. हा प्रकाश आपल्या मेंदूला फसवत असतो. तो सांगतो की अजूनही दिवस आहे, ज्यामुळे झोपेसाठी आवश्यक असलेलं मेलेटोनिन नावाचं हॉर्मोन तयारच होत नाही. म्हणून झोपण्याच्या किमान 1 तास आधी सगळ्या स्क्रीन्स बंद करणं खूप आवश्यक आहे. आतापर्यंत आपण वैयक्तिक सवयींबद्दल बोललो, पण चांगली झोप ही फक्त आपली एकट्याची जबाबदारी आहे का? चला, आता आपल्या सवयींच्या पलीकडे जाऊन पाहूया की समाज आणि सरकारी धोरणं आपल्या झोपेवर कसा परिणाम करतात. हा एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. आपण अनेकदा अपुऱ्या झोपेसाठी स्वतःला जबाबदार धरतो. पण खरंच ही केवळ आपली जबाबदारी आहे का? की यात आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीचा आणि सामाजिक घटकांचाही काही वाटा आहे? संशोधन आपल्याला एक वेगळीच बाजू दाखवते. झोप ही सर्वांना सारखी मिळत नाही. गरीब आणि वंचित वस्त्यांमध्ये अनेकदा जास्त गोंगाट आणि प्रकाश प्रदूषण असतं. यामुळे तिथल्या लोकांच्या झोपेची गुणवत्ता खूपच खराब होते आणि त्याचा थेट परिणाम त्यांच्या आरोग्यावर होतो. म्हणून चांगली झोप हा केवळ आरोग्याचाच नाही, तर सामाजिक न्यायाचाही प्रश्न आहे. हा डे लाईट सेव्हिंग टाईमचा वाद थोडा गुंतागुंतीचा वाटू शकतो, पण मुद्दा अगदी सोपा आहे. शास्त्रज्ञांच्या मते कायमस्वरूपी स्टँडर्ड टाईम म्हणजे आपलं नेहमीचं घड्याळ हे आपल्या शरीराच्या नैसर्गिक घड्याळासाठी सर्वोत्तम आहे. याउलट घड्याळं पुढे मागे करण्याच्या पद्धतीमुळे आपल्या शरीरावर वर्षभर जेट लॅग सारखा परिणाम होतो, ज्यामुळे आरोग्य समस्या वाढतात. आणि मग शेवटी हाच प्रश्न उरतो, जर झोप आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याचा इतका महत्त्वाचा आधारस्तंभ असेल, तर आपण त्याला केवळ एक वैयक्तिक सवय म्हणून का बघतो? एक समाज म्हणून आरोग्यपूर्ण झोपेला प्रोत्साहन देणारी धोरणं तयार करणं ही आपली जबाबदारी नाही का? यावर नक्की विचार करायला हवा.